राज्यातील शेतकऱ्यांना खत खरेदीसाठी करण्यात आलेली ऑनलाईन अर्जाची सक्ती मोठी अडचण ठरत असल्याचा मुद्दा आज विधानसभेत गाजला। नियम 293 अन्वये कृषी आणि शेतकरी प्रश्नांवरील चर्चेत हा विषय उपस्थित करत शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी ठाम भूमिका मांडण्यात आली। विशेषतः कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींबाबत सरकारचं लक्ष वेधण्यात आलं। विधानसभेत कृषी आणि शेतकरी प्रश्नांवरील चर्चेदरम्यान खत खरेदीसाठी लागू करण्यात आलेल्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत असल्याचा मुद्दा सभागृहात मांडण्यात आला। सध्या खरीप हंगामातील पेरण्या पूर्ण झाल्या असून पिकांना खताची अत्यंत आवश्यकता आहे। मात्र खत मिळवण्यासाठी ऑनलाईन नोंदणी बंधनकारक करण्यात आल्यानं अनेक शेतकरी अडचणीत सापडले आहेत। वारंवार बंद पडणारे पोर्टल आणि तांत्रिक अडथळ्यांमुळे नोंदणी प्रक्रिया रखडतीये। अनेक ठिकाणी एकाच सातबाऱ्यावर कुटुंबातील अनेक सदस्यांची नावे असल्यानं नोंदणी प्रक्रियेत गोंधळ निर्माण होत आहे। परिणामी शेतकऱ्यांना खतासाठी वारंवार कार्यालये आणि विक्रेत्यांकडे हेलपाटे मारावे लागत असून वेळ आणि पैशाचा अपव्यय होतोय। शेतकऱ्यांची गैरसोय लक्षात घेऊन खत खरेदीसाठी ऑनलाईन सक्ती तातडीने स्थगित करावी आणि ऑफलाईन पद्धतीने खत खरेदीची मुभा द्यावी अशी ठाम मागणी विधानसभेत करण्यात आली। शेतकऱ्यांना वेळेत आणि सुलभ पद्धतीने खत उपलब्ध करून देणं ही शासनाची जबाबदारी असल्याचंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं।